मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा. आपण बी फार्म फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंडसाठी कालपासून क्लासेस स्टार्ट केलेले आहेत. लास्ट पिरियड डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री, ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री च्या सगळ्या डेफिनेशन बघितल्यानंतर नेक्स्ट बीट आहे ऑर्गॅनिक कंपाउंड अँड इट्स क्लासिफिकेशन. राइट डाउन. Organic compound and its classification. फर्स्ट बीट आहे तुमच्या चॅप्टर मधला. युनिट 1चं नेम आहे क्लासिफिकेशन, नोमेनक्लेचर अँड आयसोमेरिझम. इन दिस चॅप्टर दिस इज फर्स्ट बीट, ऑर्गॅनिक कंपाउंड अँड इट्स क्लासिफिकेशन. ऑर्गॅनिक कंपाउंड म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय ऑर्गॅनिक कंपाउंड? द कार्बन कंटेनिंग कंपाउंड इज नोन ॲज ऑर्गॅनिक कंपाउंड. ज्या कंपाउंड मध्ये कार्बन असतो त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाउंड म्हणतो. The carbon containing compound is known as organic compound. The carbon containing compound is known as organic compound. This is the definition about organic compound. काय आहे ऑर्गॅनिक कंपाउंडची डेफिनेशन? The carbon containing compound is known as organic compound. Classification. Organic compound are mainly classified into 5 types. Organic compound हा मेनली क्लासिफाय होतो 5 टाइप मध्ये. अलिफॅटिक कंपाउंड, हायड्रोकार्बन कंपाउंड, अरोमॅटिक कंपाउंड, अलिसायक्लिक कंपाउंड and heterocyclic compound. These are the main 5 types of organic compound. ऑर्गॅनिक कंपाउंडचे हे 5 मेन प्रकार आहेत. कोणते? अलिफॅटिक कंपाउंड, हायड्रोकार्बन कंपाउंड, अरोमॅटिक कंपाउंड, अलिसायक्लिक कंपाउंड and heterocyclic compound. These are the 5 types of organic compound. Number 1, aliphatic compound.
Number 2, hydrocarbon compound. Number 3, aromatic compound. Number 4, alicyclic compound. Number 5, heterocyclic compound. This is about the definition of organic compound, and these are the main classification of organic compound. इन डिटेल मध्ये आपण प्रत्येक टाइप बघणार आहोत, त्याची डेफिनेशन विथ एक्झाम्पल. एव्हरी टाइप विथ डेफिनेशन अँड एक्झाम्पल. फर्स्ट राइट डाउन ऑर्गॅनिक कंपाऊंड डेफिनेशन. इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये लिहा, द कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. The carbon containing compound is known as organic compound. Close the inverted comma. Write down the heading classification. Underline करून लिहा, organic compound are mainly classified into 5 types. Write down the 5 types from board. बोर्ड वर जसं मी लिहिलंय तसे 5 प्रकार लिहून घ्या. आणि मग एक एक प्रकार आपण डिटेल मध्ये बघूयात. First type is aliphatic compound. Second one is hydrocarbon compound. Third one is aromatic compound. Fourth one is alicyclic compound. And fifth one is heterocyclic compound. फर्स्ट टाइप बघूयात आपण. द ऑर्गॅनिक कंपाउंड कंटेनिंग ओपन चैन कार्बन ॲटम्स. दोन्ही बाजूला चैन ओपन असते. द ऑर्गॅनिक कंपाउंड कंटेनिंग ओपन चैन कार्बन ॲटम्स इज नोन ॲज aliphatic compound. Example, this is about N-pentane. Butan-1-ol, that is also known as butyl alcohol.
These are the example of aliphatic compound. काय म्हणायचं aliphatic compound? The organic compound containing open chain carbon atoms is known as aliphatic compound. Write down first type. आणि मग हे दोन एक्झाम्पल लिहून घ्या. The organic compound containing open chain carbon atoms is known as aliphatic compounds. एक्झाम्पल लिहून घ्या बोर्डावर. मी दोन एक्झाम्पल घेतलाय. एन पेंटेन आणि ब्युटॅनोल ब्युटिल अल्कोहोल. सेकंड टाइप आहे हायड्रोकार्बन कंपाउंड. नावामध्येच डेफिनेशन आहे. हायड्रोकार्बन, this word containing two elements. Hydro means hydrogen, carbon, the organic compound containing only carbon and hydrogen. फक्त त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे दोनच एलिमेंट असतात. त्याला म्हणा हायड्रोकार्बन कंपाउंड. द ऑर्गॅनिक कंपाउंड कंटेनिंग ओनली कार्बन अँड हायड्रोजन इज नोन ॲज हायड्रोकार्बन कंपाउंड. धिस हायड्रोकार्बन कंपाउंड आर फर्दर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. Saturated hydrocarbon ethane. Second one is unsaturated hydrocarbon. इथेन, इथाईन, ज्याला आपण असिटायलिन पण म्हणतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन एक्झाम्पल इज इथेन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन एक्झाम्पल्स आर इथिन अँड इथाईन. एक्झाम्पल वरून तुम्हाला डेफिनेशन तयार करता येईल. The hydrocarbon containing carbon-carbon single bond. The hydrocarbon containing carbon-carbon single bond is known as a saturated hydrocarbon. ज्या हायड्रोकार्बन मध्ये
कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो त्याला म्हणा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. द हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड or a triple bond is known as unsaturated hydrocarbon. ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो त्याला म्हणा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. This is second type hydrocarbon compound. Hydrocarbon compounds are further classified into two types: saturated hydrocarbon, unsaturated. एकदा सांगतो आणि मग लिहून देतो. हायड्रोकार्बन, the organic compound containing only carbon and hydrogen atoms is known as hydrocarbon compound. Hydrocarbon compound are further classified into two types: A, saturated hydrocarbon, B, unsaturated hydrocarbon. Saturated hydrocarbon कुणाला म्हणा? The hydrocarbon containing carbon carbon single bond is known as a saturated hydrocarbon. Unsaturated hydrocarbon कुणाला म्हणा? The hydrocarbon containing carbon carbon double bond or a triple bond is known as unsaturated hydrocarbon. आणि हे एक्झाम्पल समजताय? टाका हेडिंग लिहून घ्या. सेकंड, हायड्रोकार्बन कंपाऊंड ला डेफिनेशन: द ऑर्गॅनिक कंपाउंड containing only carbon and hydrogen atoms is known as hydrocarbon compound. खाली लिहा. Hydrocarbon compound are further classified into two types: स्मॉल ए करा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अंडरलाइन करा त्याला. ल्या डेफिनेशन: द हायड्रोकार्बन कंपाउंड कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड is known as saturated hydrocarbon. एक्झाम्पल या बोर्डावरला CH3-CH3 इथेन. स्मॉल बी टाका unsaturated hydrocarbon. The hydrocarbon compound containing
द हायड्रोकार्बन कंपाउंड कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड is known as unsaturated hydrocarbon. Example लिया CH2 डबल बॉन्ड CH2, इथेन, CH ट्रिपल बॉन्ड CH, इथाइन, ब्रॅकेट मध्ये असिटायलिन. आजच्या पिरियड मध्ये हे दोन टाइप बघितले आपण, फर्स्ट अँड सेकंड टाइप. रिमेनिंग 3 टाइप्स जे आहेत आपले ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघूयात. ओके.